12 मे ते 21 मे अवघ्या 10 दिवसात तब्बल 17 जणांचा बुडून मृत्यू झालाय। हा आकडा अतिशय धक्कादायक आहे। अशा परिस्थितीत तुम्हा आम्हाला काय करणं गरजेचं आहे, नेमकी कशी काळजी घ्यायला हवी तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। गेल्या अनेक दिवसात, अनेक कशाला, मोजून 10 दिवसात किती तारखेला कुठे अशा घटना घडल्यात पटकन बघूयात। गरम होतंय म्हणून पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना। त्याच दिवशी भंडाऱ्यात एक जण नदीत पोहायला गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला। हा तरुण तर पोलीस भरतीची तयारी करत होता। 15 मे फिरायला म्हणून 2 तरुण सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात गेले आणि पोहायला गेले। पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले। त्या ठिकाणी असलेल्या मच्छीमार बांधवांनी त्यातल्या एकाला तर वाचवलं, पण दुसऱ्याचा बुडून मृत्यू झाला। 17 मे कोल्हापूर जिल्ह्यात नदीवर धुणं धुण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा बुडून मृत्यू झाला। 19 मे सांगलीच्या तासगावात सुट्टीसाठी आलेल्या शेततळ्यात पोहायला गेलेल्या 2 सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाला। 20 मे कोल्हापुरात नदीत पोहायला गेलेल्या एसटी चालकाचा बुडून मृत्यू। 20 मे याच दिवशी म्हणजे 20 मेला रत्नागिरीत नदीत पोहायला गेलेले 5 जण बुडाले, त्यापैकी 2घांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 21 मे इगतपुरीच्या भावली धरणात 5 जणांचा बुडून मृत्यू। जगात दरवर्षी बुडून 2,36,000 जणांचा मृत्यू होतो अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे। देशात ही संख्या 38,000 इतकी आहे। NCRBने ही आकडेवारी जारी केली आहे। बुडून मरण्याचा सर्वाधिक धोका हा 5 ते 14 वयोगटातील लोकांना असतो असेही NCRBनं आपल्या माहितीमध्ये म्हटलंय। अनेकदा आपण अनोळखी ठिकाणी पोहायला जातो तेव्हा आपल्याला त्या जागेचा, त्या पाण्याचा अंदाज नसतो। स्वतःला पाण्यात बुडण्यापासून वाचवायचं असेल तर शक्यतो अनोळखी ठिकाणी पोहायला जाणं टाळावं असं एक्सपर्ट्स सांगतात। पण अशी परिस्थिती कोणावरही ओढावू शकते, अगदी ज्यांना पोहता येतं त्यांच्यावरही, ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यावरही, लहानांवर किंवा मोठ्यांवर। मग अशा वेळी म्हणजेच पाण्यात बुडायला लागल्यावर स्वतःला कसं वाचवायचं, आम्ही या संदर्भात इंटरनेटवरून माहिती काढली, ज्यात काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आधारे तुम्ही अशा सिच्युएशनशी डील करू शकता। नंबर 1, पाण्यात बुडायला लागलं की पॅनिक व्हायचं नाही। घाबरून पॅनिक होणं साहजिक आहे, पण आपण पॅनिक झालो तर हायपर होतो आणि वेगाने हातपाय मारू लागतो। मग आपण दमतो, एक्झॉस्ट झाल्यामुळे एका पॉईंटला बॉडी साथ देत नाही आणि आपण पाण्यात बुडायला लागतो। अशा सिच्युएशनमध्ये शांत राहायचा प्रयत्न करा, शांत व्हा, हा सल्ला तज्ज्ञसुद्धा देतात। आता शांत झाल्यावर तुम्हाला पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे पाण्यावर तरंगायचे। इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही पाण्यावर 2 पद्धतीनं तरंगू शकता। एक म्हणजे पाठीवर वर तोंड करून आणि दुसरं म्हणजे पाण्याच्या दिशेनं तोंड करून, म्हणजे पाठ वरच्या दिशेनं आणि पोट तोंड पाण्याच्या दिशेनं। पण तोंड वर करून पाठीवर तरंगणं जास्त चांगलं आहे, जेणेकरून तुम्हाला श्वास घेता येतो। फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, पाठीवर तरंगताना डोकं फार वर काढायचं नाही। डोक्यापासून ते पायाच्या टाचांपर्यंत बॉडीचा समान भाग पाण्यात तरंगायला हवा। आणि समजा तुम्हाला नाही चालत तरंगता, तर तुमची बॉडी अशी उभी असेल, हो ना? शांत व्हायचं, डोकं पाण्याच्या वर काढायचं, ब्रीद इन ब्रीद आउट आणि हात पुढे मागे फिरवायचे, वर खाली फिरवायचे नाहीत। पाण्यात हात जर वर खाली मारले तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, उलट आपण बुडतो। त्यामुळे आपले हात हे असे आडवे, आत आणि बाहेर, वर खाली नाही, आत बाहेर। पाणी मागे फेकायचं। पाय सुद्धा बेडूक जसा उड्या मारतो त्या पद्धतीनं मारायचे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, याला फ्रॉग किक किंवा फ्लॅपिंग किक म्हणतात। आता तुम्ही पाहिलेली ही सगळी माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि एखादी अप्रिय घटना घडण्यापासून रोखण्याचा एक प्रयत्न नक्की करा। आणि अगदी शेवटचं, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।